नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज क्लिअर असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या समोर मी लाईव्ह स्वरूपात घेतोय। शिक्षक भरती फेज 2 बद्दल एक महत्त्वाची अपडेट पवित्र पोर्टल वरती आलेली आहे। जवळपास 24 मुद्दे यामध्ये सांगितलेले आहे। हा प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। प्रत्येक मुद्दा प्रॉपर तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो। तुमच्या मनात काही शंका राहणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला। सो फेज 2 साठी जे जे विद्यार्थी पात्र आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ही लिंक शेअर करा। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा संध्याकाळी 6 वाजता त्या प्रश्नांची उत्तरं लाईव्ह स्वरूपात पुन्हा एकदा क्वेश्चन आन्सरची सिरीज पण संध्याकाळी घेणार आहे, तो पण बघायला विसरू नका। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच इथे दिली जाणार आहे। काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रश्न टाका किंवा संध्याकाळी 6 वाजता परत लाईव्ह या। तुमच्या कमेंट मधील प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह मी तुम्हाला देणार आहे। आता ही फेज 2 ची जी नोटीस आलेली आहे ही फेज 2 च्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये। ज्यांनी टेट 2022 दिलेली आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी फेज 2 मध्ये इथे रजिस्ट्रेशन करता येणार आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी टीईटी सीटीटी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र इथे रजिस्ट्रेशन करता येणार नाही। फक्त परत मी रिपीट करतो, 2022 ची टेट ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी ही फेज 2 ची सूचना आहे। सो माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल तर यात बघूया आपण ह्या पोर्टल मध्ये कुणाला काय काय बदल करता येणार आहे। नवीन नोंदणी करता येणार आहे का, तर यस नवीन नोंदणी करता येणार आहे। पण कुणाला ज्यांनी टेट 2022 दिली त्यांची नोंदणी राहिली असेल तर त्यांना आता नोंदणी करायला चान्स असणार आहे। त्यानंतर एससी बीसी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस या आरक्षणाबाबत काय नोटीस त्यांनी दिलेली आहे, समांतर आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना काय नोटीस दिलेली आहे। तुमचं जर यापूर्वी सिलेक्शन झालं असेल फेज 1 ला तर फेज 2 ला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यायची आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी यामध्ये अपडेट केलेल्या आहे। सो अजूनपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला नसेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा। आणि जी जी माहिती तुमच्या सगळ्या गोष्टींची डोंट वरी, तुमचा जो प्रश्न आहे मेल आयडी चेंज करता येतो का, सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात काही शंका असेल तर मला नक्की कळवा। तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी टेट 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी गुरु 5.0 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेली आहे। सो ही 5वी बॅच आहे। अजूनही तुम्ही टेट 2025 ची तयारी सुरुवात नसेल केली तर आमच्याबरोबर सुरुवात करा। ज्या विद्यार्थ्यांना टेट 2022 मध्ये मार्क कमी आहे फेज 1 आणि आता फेज 2 मध्ये, ज्यांना वाटतं की माझं सिलेक्शनचा थोडा जडतोर आहे किंवा काठावर आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी 25 ची तयारी करा। लक्षात घ्या, ज्यांना जास्त मार्क पडतील त्यांनाच शिक्षक भरतीमधून शिक्षक हे पद मिळणार आहे। सो मॅक्सिमम मार्कांसाठी प्रयत्न करा। त्यासाठी पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड केली होती, मग तुम्हाला सुद्धा आता या येणाऱ्या टेट 2025 नंतर शिक्षक भरतीमध्ये पद पाहिजे असेल तर बॅच जॉईन करा। बॅचची फी फार कमी आहे, 1990 प्लस जीएसटी आहे। पूर्ण बॅच तुम्हाला पूर्ण फीचर्स आहे ते नोट्स वगैरे सगळं तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। सो त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। त्याचबरोबर ह्या बॅच बरोबर तुम्हाला 450 टेस्ट, आता मी इथे माझ्याकडे हे अपडेट झालं नाही, 500 टेस्ट तुम्हाला इथे मोफत असणार आहे। 500 टेस्ट अजून वाढवले आपण टेस्ट, 500 टेस्ट मोफत असणार आहे। सो टेस्ट सेपरेट घेणार असाल तर 290 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे आणि तुम्हाला बॅच मध्ये जर असाल तर बॅच मध्ये ह्या टेस्ट तुम्हाला फ्री असणार आहे। चला आता मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो। बघा, पवित्र पोर्टल वरती 10 मार्च 2025 ला आलेली नोटिफिकेशन आहे। ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे तर शिक्षण सेवक शिक्षण पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा, बघा नव्याने नोंद करणे हा मुद्दा, किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करणे हा दुसरा मुद्दा, त्यासाठी ही सूचना आहे। आणि कुणासाठी सूचना आहे, दुसऱ्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांना। पण कोणते विद्यार्थी ज्यांनी टेट 2022 दिलेली आहे त्याच विद्यार्थ्यांसाठीची ही सूचना आहे। मग यामध्ये नवीन नोंदणी करता येणार का, तर याचं उत्तर यांनी दिलेलं आहे यस नवीन नोंदणी करता येणार आहे। मी परत रिपीट करतोय, करता येणार आहे। पण ह्याच विद्यार्थ्यांना बदल दुरुस्ती एडिट करता येणार का, तर यस तुम्हाला बदल सुद्धा करता येणार आहे। हवं तो बदल करता येणार आहे, काळजी करू नका। मग काय काय सांगितलंय तर पहिला मुद्दा तुम्हाला त्यांनी सांगितलं बघा,
यामध्ये पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक बघा 1/9/2023 2 सूचना त्यांनी सांगितल्या. त्याचप्रमाणे 4/9 सूचना आहे, 14/9 सूचना आहे, 18/9 सूचना आहे, 21/9 21/9 1/10 सूचना, इत्यादी सगळ्या सूचनांचं पालन करून तुम्हाला इथे फेज 2 मध्ये फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मग त्यांनी सांगितलंय योग्य त्या फेरफारांचं दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022 सो प्रमाणपत्र नव्याने नोंदणी करणे किंवा पूर्वीच्या सो प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहील. सेल्फ सर्टिफिकेशन आपण म्हणतो त्याला. सो सगळ्यांनाच इथे बदल पण करता येणार आहे आणि ज्यांनी आतापर्यंत सो प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना सुद्धा आता इथे सो प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार आहे. नव्याने पण करता येणार आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांना एडिट पण करता येणार आहे. मग यामधले महत्वाचे मुद्दे काय? आता जाहिरात कुणासाठी असणार ही शिक्षक भरती होणार याच्यातनं, पण कोणत्या आस्थापना असणार आहे त्यांनी यात सांगितलेलं आहे. यामध्ये बघा स्थानिक स्वराज्य संस्था पण असणार आहे आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळा सुद्धा यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये शिक्षण सेवक शिक्षक या पदावर रिक्त पदांवर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला माहिती असेल, झेडपीच्या शाळा, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या शाळा, त्या ठिकाणी तुम्हाला विना मुलाखत म्हणजे मुलाखतीशिवाय तुमचं सिलेक्शन होतं आणि व्यवस्थापनाच्या ज्या खाजगी शाळा जिथे दोन्ही ऑप्शन असतात मुलाखत आणि मुलाखतीशिवाय, यासाठी या ठिकाणी तुमची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या एखाद्या आस्थापनाला किंवा तुमच्या जिल्ह्यातल्या एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जर शिक्षक म्हणून हे पद तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करावंच लागेल. तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यासाठी गृहीत धरलं जाणार नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि मी ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला आवडत असेल तर पटापट लाईक पण करत चला. लाईकचा फायदा असा होणार जास्तीत जास्त मुलांपर्यंत युट्यूब हा व्हिडिओ पोहोचवणार आहे किंवा आम्ही जे घेतो ते चांगलं आहे असं युट्यूबला पण कळणार आहे. सो नक्कीच लाईक करा. आता तिसरा मुद्दा काय, निवडीबाबत काय निकष असणार आहेत, निवडीबाबतचे निकष बघा काय काय. आपण प्रत्येक वेळेस फेज 1 ला सुद्धा मी तुम्हाला डिटेल सगळी माहिती प्रत्येक टप्प्यावर देत आलो होतो. सो इथे पण लक्षात घ्या तुमची निवड होऊ शकते, तर कशी होऊ शकते त्याला निकष काय लक्षात घ्या. शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, पहिला मुद्दा काय सांगेल, त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे. मग कोणती रिक्त पदं आहेत? 1 ते 5 साठी आहे, 6 ते 8 साठी आहे. 1 ते 5 मध्ये कोणत्या विषयासाठी, 7 ते 8 मध्ये कोणत्या विषयासाठी आहे, तुमचं शिक्षण काय झालंय, तुमची सीटीटी टीईटी क्वालिफाईड आहे का, तुमचं सीटीटी टीईटीचा स्कोर काय आहे, तुमचा विचार ओपन मध्ये होणार की जनरल मध्ये किंवा तुमच्या कॅटेगरीज होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या बघा. पहिलं रिक्त असलेली पदे. दुसरं इयत्तांचा गट. आता त्या आस्थापनामध्ये व्यवस्थापनामध्ये तो गट असावा लागेल जो की तुम्ही तिथे अर्हतेमध्ये बसतात. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे तुमचा विषय कोणता आहे. चौथा मुद्दा आहे अध्यापनाचे माध्यम कोणतं आहे, हिंदी, उर्दू, मराठी. आरक्षण, तुमचं समांतर आरक्षण सुद्धा इथे विचारात घेतलं जाईल. 5वा मुद्दा, त्या आरक्षणानुसार जागा किती आहे. उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण हा 6वा मुद्दा आहे. आणि पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, तुम्ही जे प्राधान्यक्रम देणार आहात हा 7वा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला अहमदनगरची शाळा नकोय, मला संभाजीनगरची पण नको, मला नाशिकचीच भरायची, मग नाशिकचा प्राधान्यक्रम दिला, पुण्याचा प्राधान्यक्रम दिला, त्यानुसार तुमचं सिलेक्शन. म्हणजे 7 मुद्दे जे आहेत ना, ह्या 7 मुद्द्यांच्या आधारे तुमची निवड होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणाली मार्फत शिफारस होणार आहे. इथपर्यंत क्लिअर. पुढचा मुद्दा बघूया. चौथा मुद्दा काय सांगितलाय, निवड प्रोसेस कशी असणार आहे, मुलाखत, मुलाखतीशिवाय कसं असणार आहे, कुणाला मुलाखत आहे कुणाला मुलाखत नाही, त्यात हा मुद्दा त्यांनी सांगितलं बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. हा एक मुद्दा लक्षात घ्या. जेवढ्याही सरकारी शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात, त्या सगळ्या शाळांना तुम्हाला मुलाखत नसणारे डायरेक्ट तुमचे टेट 2022 मार्क तुम्ही दिलेला काय प्राधान्यक्रम आणि 7 मुद्दे, त्या 7 मुद्द्यांच्या आधारे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग इथे सिलेक्शन करताना एका उमेदवारासाठी बघा, यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकाच एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे. आता वरील क्रमांक 3 म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेले 7 निकष आहे. ह्या 7 निकषाच्या आधारे ही निवडीची प्रोसेस असणार आहे, निवडीची प्रोसेस आहे.
मग स्थानिक स्वराज्य संस्थेला मुलाखत नसणार आहे. पुढचा मुद्दा आहे, मग मुलाखत कुठे आहे? पुढे सांगितलं बघा, खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह ह्या 2 पर्यायातील असतील. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला दोन्ही पण असणार आहे, मुलाखत असणार आहे आणि मुलाखतीशिवाय सुद्धा इथे काय भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मग त्यात काय सांगितलं, कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असणार. आता हे पण डिपेंड आहे खाजगी संस्थेवरती. त्या संस्थेला जर वाटलं की मला विद्यार्थी घेताना मुलाखत घेऊन विद्यार्थी घ्यायचा तर खाजगी संस्था तो विकल्प निवडू शकते. पण खाजगी संस्थेला वाटलं की मला मुलाखतीशिवाय मुलगा पाहिजे, ज्याला टेटला जास्त मार्क आहे, तो विद्यार्थी आम्ही डायरेक्ट सिलेक्शन करणार आहे. ह्या दोघांपैकी एक पर्याय घेण्याची संधी किंवा हे दोन ऑप्शन हा संस्थेकडे असणार आहे. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एक उमेदवार. बघा, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा इथे सुद्धा मुलाखतीशिवाय जर त्यांनी विकल्प निवडला तर एकच विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्ट होणार आहे, ऑप्शन ठेवणार नाही ते. मात्र नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. मात्र काय, मुलाखतीसह जर असेल या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची म्हणजेच उपलब्धतेनुसार एकास 10 याप्रमाणे पोर्टल मार्फत शिफारस केली जाणार आहे. म्हणजे एका पदाला 10 उमेदवार मुलाखत देतील. मुलाखत घेताना काही निकष आहे, मार्कांचे निकष आहे, ते मी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलेले आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतल्यानंतर टेटचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क ऍड करून ज्याला जास्त मार्क पडतील त्या विद्यार्थ्याची मुलाखतीसह त्या संस्था निवड करू शकतात. क्लिअर इथपर्यंत. पुढच्या मुद्द्याकडे जातो की तुम्हाला बघा, हे मुद्दे मी विशेष इथे हायलाइट केले. बघा, नवीन नोंदणी आहे तुमचं कुठे करायचं आणि कसं करायचं. एखाद्या विद्यार्थ्याने फेज 1 मध्ये जर नोंदणी केली नसेल तर अशा विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करता येणार आहे. कुठे आणि कशी करायची त्याबद्दलचा हा पॉइंट आहे. बघा काय सांगितलंय, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास, हा मुद्दा महत्वाचा आहे, नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर, बघा काय सांगितलं, रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट 2022 चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. तुम्हाला आता तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलंच नसेल, परत नव्याने करायचंय, नव्याने म्हणजे काय पहिल्यांदाच करताय तुम्ही, तर तुम्हाला करता येणार का? यस करता. त्यासाठी काय करायचंय, पोर्टलला गेलात तुम्ही तर हा ऑप्शन आहे रजिस्टर हिअर, याच्यावरती क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं सेपरेट याच्यावरती व्हिडिओ पण माझा येईलच, याच्या अगोदर पण घेतलाय. तुम्हाला आवश्यकता असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, सेपरेट व्हिडिओ पण मी तुम्हाला देतो. रजिस्ट्रेशन हिअर वरती क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल बघा टेट 2022 चा, त्याचा रोल नंबर टाकायचा आणि रजिस्ट्रेशन नंबर पण टाकायचा त्याचाच. तो दोघेही टाकल्यानंतर टेटच्या दोन्ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये मोबाईल नंबर पण टाकायचा. मोबाईल नंबर नमूद करून तिथे आता मोबाईल नंबर मध्ये बदल करता येतो का, तर येतो करता, पुढे मी सांगतो तुम्हाला काय आहे. किंवा तुमचा मोबाईल नंबर बदलला जरी असेल तर त्यात पण बदल करता येतो, ते पण मी पुढे सांगतोय, त्यांनी नोटीस दिलेली आहे. उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करायचा. हे सगळं टाकल्यानंतर म्हणजे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर टाकला की स्वतःचा पासवर्ड स्वतः तयार करायचा. तुमच्या मोबाईल नंबरला ओटीपी येतो, तो पासवर्ड तयार करायचा आहे आणि 2022 चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. पासवर्ड तुम्ही तयार केला, लॉग इन आयडी तोच असणार आहे. याचा सेपरेट व्हिडिओ माझा येऊन जाईल. नंतर जुने जे विद्यार्थी आहेत ते जर पासवर्ड विसरले असेल, सर आमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन होतं, आता रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तुमचा हा रोल नंबर जो आहे तो लॉग इन आयडी आहे, तो आमच्याकडे आहे ऑलरेडी, आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, लॉग इन आयडी पण आहे. पण आमचा मुख्य मुद्दा असा की सर मी पासवर्ड विसरलो, मग त्यासाठी काय सांगितलं त्यांनी, हा मुद्दा दिला बघा. पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा. फॉरगेट पासवर्ड केला की तुमच्या मोबाईल नंबरला ओटीपी जातो आणि त्यानुसार ओटीपी नुसार तुम्ही नवीन पासवर्ड पण सेट करू शकता. पण परत मुद्दा हाच आहे की या ठिकाणी जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, मोबाईल चेंज केला, हरवला वगैरे असेल तर मोबाईल नंबर बदलता येतो, काळजी करू नका. त्या संदर्भात पुढे नोटीस दिलेली आहे.
हे 7 मुद्दे क्लिअर झाले. त्यानंतर पुढचा बघा हाच मुद्दा आहे, मोबाईल नंबर बदलता येईल का? तर याचं उत्तर आहे येस, मोबाईल नंबर तुम्हाला बदलता येईल, 100% बदलता येईल. कसं बदलता येईल बघा, ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करावयाचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात, आता नजीकच्या फॉर एक्झाम्पल तुम्ही नाशिकमध्ये आहात किंवा नाशिकचे आहात म्हणून नाशिकच्या शिक्षणाधिकारी ऑफिसला जायचं का नाही, तुम्ही जिथे कुठे पुण्यात असं वाटतं तर पुण्याच्या जवळ तुमच्या जवळ कोणतं शिक्षणाधिकारी ऑफिस असेल त्या ऑफिसला तुम्ही जाऊन मोबाईल नंबर बदल करू शकतात. म्हणजे तुमच्याच गावाला तुमच्याच ठिकाणी जायची गरज नाही, तुमच्याच जवळ जे असेल तिथे नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे, आता ओळखपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तुमच्या नावानिशी वैध ओळखपत्र असावा. बापू गायकवाड तुम्ही आहात हे कसं सिद्ध कराल तुम्हाला, एकतर आधार कार्ड किंवा जे आयडी प्रूफ तुमच्याकडे जे असेल, जे नॅशनलाइज ठिकाण लागतं ते आयडी प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल. तुम्ही शिक्षणाधिकारी ऑफिसला जा, तिथे त्यांचं टास्क ओपन आहे, डेस्क ओपन आहे, त्या डेस्कवर जा, ते तुम्हाला चेंज करून देतील, काही काळजी करू नका. ओके, तो चेंज केल्यानंतरच तुमच्या मोबाईल नंबरला ओटीपी, नवीन मोबाईल नंबरला ओटीपी येऊन जाईल. आता पुढचा मुद्दा आहे, ही काळजी घ्या, नोंदणीची मुदत किती? खूप महत्वाचं आहे, काळजी घ्या तुम्ही. बघा काय काळजी घ्यायची आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरावायची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. इथून पाठीमागचा माझा अनुभव आहे, 100मध्ये 2 विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत. सर मी माझ्या ओळखीच्या मित्राला, घरातल्या व्यक्तीला, सायबर कॅफेवाल्याला मी सांगितलं होतं, त्यांनी प्रोसेस केली, त्यांनी चुका केली, मेलच्या जागी फिमेल केलं, समांतर आरक्षण येस ऑर नो करून टाकलं, जात प्रमाणपत्र जागी वेगळंच काहीतरी टाकून दिलं, सर्टिफिकेट नंबर वेगळाच काहीतरी टाकून दिला. हे सगळ्या चुका तुम्हाला भोवणार आहे. सो तुम्ही स्वतः काय करायचं, जाऊन स्वतः शेजारी बसून तो जी माहिती टाकतोय ती प्रॉपर बघायची. जोपर्यंत सगळी माहिती व्हेरीफाईड होत नाही, प्रत्येक पॉईंट व्हेरीफाईड होत नाही, तोपर्यंत फॉर्म सबमिट करायचं नाही, रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची नाही. ही काळजी घ्या. 100मध्ये 2 विद्यार्थी 100% चुका झालेल्या आहेत, त्यात तुमचा नंबर नको लागायला. पुढे उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी. प्रत्येक GR शासन निर्णय मी या युट्यूब चॅनलवरती एक्सप्लेन केला आहे. इथून पुढे ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची मदत लागेल मला कमेंटमध्ये फक्त मेसेज कळवा, नक्की त्याच्यावरती आधारित GR, सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहे, सगळे GR तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करेल. पण फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर पटापट लाईक पण करत चला पटकन लाईक करा. जवळपास 150 विद्यार्थी लाईव्ह आहे, लाईक मात्र फार कमी, लाईक करून टाका. पुढे बघा 11 नंबरचा पॉइंट आहे, काळजी ह्यामध्ये उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत काय दिली, आता ह्या मुदतीमध्ये करायचं बघा 11 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत मुदत देण्यात येणार आहे. आता परत तुमचा प्रश्न असतो मुदत मध्ये वाढ होईल का? याची वाढ बघू नका, तुमच्याकडे सगळं ओपन आहे, सगळ्या गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी नीट बघा. असेल तर लगेच अपडेट करून टाका, परत करत बसू नका, म्हणजे मुदत वाढेल याच्यावरती थांबू नका. पुढचा मुद्दा TT नावात बदल असल्यास काय करावे आणि स्वप्रमाणपत्र न केल्यास काय? आता काही विद्यार्थ्यांचं झालंय बघा, 100मध्ये 1 विद्यार्थी असा आहे की सर माझा फॉर्म मध्ये TTच्या नावामध्ये काय झालाय, बदल झालाय, माझं नाव बापूचं BAAPU झालेलं आहे किंवा U डबल लागलेला आहे, सो नावात बदल झालाय, काय करावं अशा मित्रांनी? त्यासाठी त्यांनी 12 नंबरचा पॉईंट सांगितलं बघा. 12 नंबरचा पॉईंट त्यांचा काय, थोडक्यात समजून घ्या. स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TT मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास, कशामध्ये, नावामध्ये तफावत आहे, म्हणजे काय, नावात स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नावात वेगळंच काहीतरी लागलेलं आहे किंवा नावच आलं वडिलांच्या नावाने आलं असं काही असेल, उमेदवारांना त्यांच्या लॉग इन वर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा, म्हणजे तुम्हाला आता लॉग इन करताना लॉग इन वरती लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा ऑप्शन ओपन आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा ऑप्शन क्लिक करून ठेवायचा आहे. ज्यांच्या TTच्या नावात बदल आहे त्यांनी या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. जसं मोबाईल नंबर तुम्हाला बदल करता येईल, त्याचप्रमाणे तुम्हाला शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुमच्या नावात जर काही बदल असेल तर तो बदल त्यांना सांगून तुमचं TTचं सर्टिफिकेट नव्याने बनवता येईल, नव्याने मिळेल तुम्हाला. ओके, पुढे 13 नंबरचा मुद्दा आहे जो की स्वप्रमाणपत्र न केल्यास काय होईल ते सांगितलंय. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक शिक्षक भरती पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. टेट 2022 दिली, मात्र
सो प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशनची जी नोटीस आहे त्यानुसार सेल्फ सर्टिफिकेशन केलं नाही, रजिस्ट्रेशन केलं नाही, तर तुमचा विचार फेज 2 साठी केला जाणार नाही, ज्याच्यावर तुम्ही काही ऍक्शन पण घेऊ शकत नाही. सो तो एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे आहे 14 नंबरचा मुद्दा, ज्यामध्ये आपण आता बघूया एससीबीसी चा GR लागू असणार की ह्या मुद्द्याला. कारण तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी 2024 मध्ये हा एससीबीसी लागू झालेला आहे आणि ही टेट 2022 ची आहे. टेट 2022 याच्या अगोदर येऊन गेली आहे. मग हा GR लागू आहे का, तर लागू आहे. या विद्यार्थ्यांना हा बदल करावाच लागणार. मी शब्द नीट वापरला, करावाच लागणार आहे. तुम्ही जर नाही केलं तर भविष्यात या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही अपात्र होऊ शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या मी काय सांगतो हा बदल आणि त्याने दिलेला काय बदल आहे. एससीबीसी GR लागू आहे. यस, शासन निर्णय बघा 27 फेब्रुवारी 2024 चा आहे हा एससीबीसी चा GR. अन्वय जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच काय ईडब्ल्यूएस यातून सो प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एससीबीसी आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. आता इथे दोघे विद्यार्थी लक्षात घ्या. सपोज एखादा ओल्ड विद्यार्थी असेल त्यांनी पण लक्षात घ्यायचं आहे, एखादा नवीन विद्यार्थी जो रजिस्ट्रेशन करणार त्यांच्यासाठी पण ही सूचना आहे. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडतात बघा. एकतर तुम्ही ओपन असाल, एकतर तुमचं एससीबीसी आता निघत असेल, एकतर तुमचं ईडब्ल्यूएस आहे, एकतर तुमचं ओबीसी पण असेल. ही ओबीसी पुढे सांगितले, पुढचा मुद्दा तोच आहे. सो तुम्ही आता कोणत्या कॅटेगरीत नाल तुम्हाला बघा. बऱ्याचशा उमेदवारांना जे जुने विद्यार्थी त्यांना सुद्धा सो प्रमाणपत्रामध्ये जाऊन हे बदल करावे लागणार. काय करावे लागणार आहे, कारण हा GR लागू झालेला आहे. जर तुम्ही बदल नाही केला तर काय घडणार आहे ते पण पुढे त्यांनी सांगितलंय. सो नीट लक्षात घ्या हा मुद्दा. सो या उमेदवारांना जाऊन बदल करणं गरजेचंच आहे. आता एखादा उमेदवार म्हणू शकतो जुना विद्यार्थी आहे, सर माझं ईडब्ल्यूएस जुनं आहे, ज्यानुसार मी ऑलरेडी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, मी ओपन मराठामध्ये मोडतो, पण त्यावेळेस मी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला होता आणि ओके होतं, म्हणजे त्यावेळेस लागू होतं. पण आता तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये बसतात त्यात चेक करा. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कोणासाठी आहे त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतला ऑलरेडी. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ओपन कॅटेगरीतला मराठा जर सोडला तर उर्वरित जे उमेदवार आहे म्हणजे त्यामध्ये कदाचित ख्रिश्चन, जैन, मुस्लिम इतर कॅटेगरी येऊ शकतात ज्या की ओपन मध्ये मोडतात. मग त्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस चालेल, पण ओपन मधले जे मराठा कॅटेगरीतले उमेदवार आहेत त्यांना ईडब्ल्यूएस लागू नाहीये. तुम्ही जर आता फेज 2 मध्ये ईडब्ल्यूएस तसंच ठेवलं तर नंतर तुम्ही अपात्र होऊ शकता, गॅरंटेड होऊ शकतात, ते त्यांनी सांगितलंय. सो तुम्हाला इथे बदल करावा लागणार आहे. त्यांनी सांगितलंय योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. मग तुम्हाला इथे कदाचित तुमच्याकडे ईडब्ल्यूएस एससीबीसी मध्ये शिफ्ट व्हावं लागेल, किंवा ज्या उमेदवारांकडे सर आमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट नाही आता काय करू आम्ही, मग त्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस मध्ये ओपन मध्ये शिफ्ट व्हावं लागणार आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यूएस होतं किंवा एससीबीसी होतं पण सर आमच्याकडे कुणबी सर्टिफिकेट अवेलेबल झालंय आणि आता मी ओबीसी मध्ये मोडतो, सर मी काय करू, मग ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी जे काय तुमचं असेल आता ते कंटिन्यू ठेवू की ओबीसी करू, तर तुम्हाला हे बदल करावं लागेल. तुम्हाला ओबीसी मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल. जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही या प्रोसेस मधनं शेवटच्या टप्प्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अपात्र होऊ शकतात. सो ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. आता हा झाला एससीबीसी संदर्भात. जे उमेदवार एससीबीसी मोडत असा एससीबीसी मध्ये त्यांनी ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी मध्ये शिफ्ट व्हा, किंवा ओपनचा विद्यार्थी होता त्याचा एससीबीसी मिळत असेल त्यांनी एससीबीसी मध्ये शिफ्ट व्हायला हरकत नाही, करावाच लागेल, अन्यथा तुमच्यावरती अपात्रता होऊ शकते. आता पुढचा मुद्दा हा लागू आहे, हा बदल करावा लागेल. परत एकदा ते सांगितलं, का सांगितलं, कारण की ओबीसी संदर्भात आहे. बघा काही उमेदवारांना त्यांच्याकडे कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे, त्याच अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28/5/2024 त्याच्यानंतर आलेले बघा GR लागू झाल्यानंतर हे नोटीस आलेली, हा GR आलाय बघा. अन्वय अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस यातून सो प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. आता लाभ घ्यावायचा असल्याचा शब्द जरी त्यांनी दिले सर आम्हाला लाभ नाही घ्यायचा आहे तरी पण तुम्हाला करावंच लागणार. पुढचा मुद्दा तोच आहे. किती नंबरचा, 16वा नंबरचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आता ज्या उमेदवारांनी ओल्ड आणि न्यू दोघांना लागू, बघा ओल्ड आणि न्यू दोघांना लागू नये. तुमचं जर सर्टिफिकेट आता ओबीसीचं असेल तर हे तुम्ही अपडेट करू शकता. आता काही मित्रांचं म्हणणं आहे सर डॉक्युमेंट तर हे मागचीच लागतात ना, आत्ताचे नाही चालणार. यस, यांच्यासाठी सूट दिली त्यांनी. कोणतं, ओपन, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी ज्यांचं निघत असेल नावाने त्यांना मात्र सूट दिलेली आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर त्यावेळेस फॉर्म भरताना मी ओपन मधनं भरला होता
त्यावेळेस माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नव्हतं, आता काढलं, आता भरता येईल का? यस भरता येईल, काय प्रॉब्लेम नाही. एखादा म्हणू शकतो त्यावेळेस ईडब्ल्यूएस म्हणून भरलं होतं, आता ओबीसी करता येईल का? करता येईल. एससीबीसी होतं, ओबीसी करता येईल का? करता येईल. सो संधी आहे, तुम्हाला नीट लक्षात घ्या. सो ह्या मित्रांनो सुद्धा ओबीसी म्हणजे हा मुद्दा आहे ओबीसी बाबतचा. तर ओबीसी असेल तर ओबीसी मध्ये कन्वर्ट होऊन जा, नंतर चान्स नाही, नंतर अपात्र हा एकमेव चान्स तुम्हाला राहणार आहे. आता हा मुद्दा महत्वाचा बघा, 16 नंबरचा मुद्दा काय? ईडब्ल्यूएस टू एससीबीसी चूक झाल्यास अपात्र व्हाल, काळजी घ्या. आता ईडब्ल्यूएस टू एससीबीसी असेल किंवा ओबीसी पण असेल, ओबीसी पण असेल, हे पण लक्षात घ्या. तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये होता आणि तुमचा आता ओबीसी होत असेल तर तुम्हाला करावं लागेल, जर नाही केलं तर अपात्र व्हाल. म्हणजे असं इन शॉर्ट काय, ईडब्ल्यूएसचं ज्यांना आरक्षण त्यांनाच मिळेल, बाकीच्यांना मिळणार नाही. जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत तर त्यांनाच मिळेल, बाकीच्या मिळणार नाही. हा मुद्दा तोच आहे. आता मी पूर्ण वाचतो मुद्दा. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच एससीबीसी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस, पूर्वी होतं ना ईडब्ल्यूएस, हा पण तुम्ही आता याच्यात मोडताय, पण पूर्वी ईडब्ल्यूएस होतं, या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. समजला हा मुद्दा? क्लिअर कट आहे. हा सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक 14-15 मी तुम्हाला आता तोच सांगितलं, हा 16वा 14-15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. तुम्हाला तेच सांगितलंय, अपात्र झाला तर तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात. सो हा एक मुद्दा नीट हायलाइट करा, नोंद करा. जे विद्यार्थी ओपन ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी मध्ये मोडतात त्यांनी हा मुद्दा नीट समजून घ्या. 14-15-16 नंबरचा पॉइंट नीट समजून घ्या. त्यानुसार जुने विद्यार्थी असेल तर त्यांनी सुद्धा प्रमाणपत्र अपडेट करा. नवीन विद्यार्थी असाल तर फॉर्म भरताना हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे जातो घेऊन तुम्हाला मी, नव्याने माहिती भरली तरी मागील भरतीबाबत दावा करता येणार नाही. सो फॉर एक्झाम्पल फेज 1 कम्प्लीट झालेला आहे आणि फेज 1 मध्ये तुम्हाला काहीतरी टाकायचं राहून गेलं होतं, आता संधी आहे तुमच्याकडे, आता तुम्ही तो बदल केला आणि मग मागणी केली की सर फेज 1 मध्ये माझा नंबर लागू शकतो, मी दावा करतोय सर फेज 1 ला मला द्या आता करून, असं होणार नाही. आता बदल केला तर इथून पुढे होणारे फेज 2 साठीच तुम्ही दावा करू शकतात. हा त्यांचा या माहितीचा संदर्भ आहे. लक्षात घ्या काय आहे, स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबत पूर्वलक्षी प्रभाव, काय पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मी तुम्हाला सांगितलं तर तेच आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा 18 नंबरचा समांतर आरक्षणाबाबत आहे. जे विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये मोडतात, कोणते कोणते विद्यार्थी आहे, जसं की महिला, त्यानंतर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग, ह्या उमेदवारांना, अनाथ, दिव्यांग ह्या उमेदवारांना इथे समांतर आरक्षणाचा लाभ, समांतर आरक्षण मला माहिती असेल, काही समांतर आरक्षण असे आहेत त्याचा लाभ एकदाच घेता येतो. उदाहरणार्थ 3 मुद्दे येते, कोणते बघा मी वाचून दाखवतो. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत. आता इथे हा मुद्दा आहे ना, पुढे परत तो मुद्दा आहे बघा. म्हणजे काय, तुम्हाला समांतर आरक्षण फेज 1 मध्ये, फॉर एक्झाम्पल फेज 1 मध्ये तुम्ही काय केलं होतं, तुम्ही फॉर्म भरला होता फॉर एक्झाम्पल अनाथ म्हणून, किंवा तुम्ही ऑप्शन भरला होता दिव्यांग म्हणून, किंवा चुकून जे काय असेल तुम्ही प्रकल्पग्रस्त केलं होतं, सर मी प्रकल्पग्रस्त नाहीये पण माझ्याकडनं चुकून झालं. आता ह्या फेज 2 मध्ये तुम्हाला आरक्षण मध्ये सर मला प्रकल्पग्रस्त चेंज करायचंय आणि मला दिव्यांग करायचं आहे, होईल का? शक्य नाही. सर दिव्यांग होतो, मला दिव्यांग चेंज करायचं आहे आणि भूकंपग्रस्त करायचं, होईल का? शक्य नाही. सर मी अनाथ केलं होतं, आता मला काय करायचंय, माझी सैनिक करायचं, होईल का? शक्य नाही. त्याने तेच सांगितलंय, उमेदवाराला कोणताही बदल करता येणार नाही, कारण तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता ना टेटचा, त्यानुसार तुमचे लिस्ट, मेरिट लिस्ट लागली होती, त्यानुसार कट ऑफ लागला होता. सो आता बदल करता येणार नाही, समांतर आरक्षण बदल करता येणार नाही, जे होतं ते होतच. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समांतर आरक्षण बाबतचा, यांना पुन्हा लाभ घेता येणार ही काळजी घ्या. पण तुम्हाला लाभ मिळणार नाहीये तर आता फॉर्म भरताना आता नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा आणि जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे नोटीस आहे, नीट लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू नका सर मी जुना विद्यार्थी मला काहीच बदल करायचे आहे, तसं राहू द्या, तरी सुद्धा तुम्हाला बदल करावा लागेल. त्याच्यात तुम्हाला सर मला काहीच बदल करायचं नाही, मी राहू देऊ तसंच, अरे मी हे विचारात घ्या ना मुद्दे. तुम्ही याच्यात मोडत असाल तर तुम्हाला बदल करावा लागेल ना. समजते मी काय बोलतोय? आता लक्षात घ्या, मी पूर्ण वाचतो पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याचा स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल. ज्या उमेदवारांनी जे ओल्ड विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी किंवा नवीन जर विद्यार्थी असेल त्यांना पण सूचना आहे. लक्षात घ्या, कोणते विद्यार्थी? 3 प्रकारचे. एक माजी सैनिकचा पहिला विद्यार्थी, दुसरा प्रकल्पग्रस्तचा दुसरा विद्यार्थी आणि तिसरा भूकंपग्रस्त. यामधून तुमची जर फेज 1ला निवड झाली असेल, बरोबर, यांनी काय सांगितलंय, उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणामध्ये या तिघांची जर कोणत्याही आस्थापनामध्ये निवड झाली असेल किंवा तुमचं सरकारी नोकरीमध्ये कुठेही निवड जरी झाली असेल तर हे सर्टिफिकेट परत वापरता येत नाही. कुठेतरी निवड झाली, तुमचं सिलेक्शन झालंय, जॉईन पण केलं तुम्ही, तर तुम्हाला इथे परत ते सर्टिफिकेट वापरता येणार नाही. यांनी जर तुम्हाला फक्त फेज 1 सांगितलं आणि तुम्हाला इतर जरी एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला डबल हे सर्टिफिकेट वापरता येत नाही. आम्ही अवांतर माहिती तुम्हाला द्यायची, जी आर माझ्याकडे अवेलेबल आहे. सो या 3 उमेदवारांना, ओल्ड असो किंवा न्यू असो, या 3 उमेदवारांना परत हे सर्टिफिकेटचा लाभ घेता येत नाही किंवा हे समांतर आरक्षण त्यांना घेता येत नाही. सो ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना काळजी घ्यायची. काय मी सांगितलंय, काळजी घ्यायची. काय फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे की तुमचं जे समांतर आरक्षण असेल ह्या तिघांपैकी तुम्ही ऑलरेडी लाभ घेतला असेल तर इथे तुम्हाला नो करायचं आहे. आता नो केलं तर तुमचा विचार हा तुमच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी सांगितलं, नो जर केलं तर सामाजिक तुमच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून केला जाईल जनरल मध्ये, किंवा तुम्ही ओपन मध्ये निवडत असाल म्हणजे तुमचे मार्क टीटी सीटी चांगले असेल तर खुल्या प्रवर्गातून सुद्धा तुमचा विचार केला जाणार आहे. बरोबर, हा मुद्दा लक्षात तुमच्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला. बघा, पुढचा मुद्दा आहे, तुम्ही जर खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर तुमच्या कारवाई होईल. याच्यावर तुम्ही जास्त काही बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. तुम्ही कॅटेगरीत बस असाल कॅटेगरी तर कॅटेगरीचं नाव टाका, नसाल तर टाकू नका. तुम्ही जर चुकून माहिती समांतर आरक्षण सर्टिफिकेट नसून सुद्धा समांतर आरक्षण टाकून दिलं, मार्क तेवढे सुद्धा मार्क सुद्धा चुकीचे टाकून दिले तर तुमच्या कारवाई होऊ शकते. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर 21 नंबरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कागदपत्रांबाबतचा आहे. कागदपत्र शैक्षणिक व्यावसायिक अर्हता हीच असावी, काळजी घ्या. आता कागदपत्रांमध्ये ना काही विद्यार्थ्यांना सूट दिली. कोणत्या विद्यार्थ्यांना? 4 विद्यार्थ्यांना. कोणते 4 विद्यार्थी? तुम्ही जर ओपन असाल, तुम्ही जर ईडब्ल्यूएस असाल, तुमच्याकडे एससीबीसी असाल किंवा तुमच्याकडे ओबीसी असेल, ज्यांचं निघत असेल त्यांच्याच बाबतीत बरं का, ज्यांचं निघत नसेल त्यांचं नाही. ज्यांचं ऑलरेडी ओबीसीच आहे त्यांच्यात नाही. पण आता नव्याने जर ह्या उमेदवारांना सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल तर त्यांना आत्ताच्या डेटचं चालणार आहे. अन्यथा बाकीच्या उमेदवारांना पाठीमागची एक डेट दिली, त्या डेट पर्यंतचं सर्टिफिकेट लागणार. लक्षात घ्या. आता नव्याने प्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे प्रमाणपत्र यांना सोडून, कोणाला? सूचना क्रमांक 14 आणि 15 तुम्हाला आता सांगितलंय, हे दोघं सोडून मध्ये नमूद प्रवर्ग बघून दिनांक 30/9/2023 पूर्वीचे असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा उमेदवार एससी कॅटेगरीचा आहे, एसटी कॅटेगरीचा आहे, एखाद्या उमेदवारांनी सामाजिक समांतर आरक्षण निवडलंय, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, जे काय असेल ते, तर ह्या उमेदवारांना मात्र त्यांचं जे सर्टिफिकेट लागतं ना कागदपत्रे, हे 30/9/2023 पर्यंतच किंवा पूर्वीच लागेल. त्याच्यानंतरच्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही. जर भरला तर तुम्ही अपात्र व्हाल. हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या कागदपत्रांच्या बाबतीत. दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते कोणतं? शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता. शैक्षणिक म्हणजे काय? तुमचं डीएड असेल किंवा तुमचं बीएड असेल किंवा तुमचं एमएड असेल. आता एमएड पण इथे त्यांनी अपडेट करायला लावलेलं, एमएड असेल तर ह्या उमेदवारांचं शैक्षणिक. व्यावसायिक अर्हता कोणती आहे? तुमची सीटीटी असेल, तुमची टीट किंवा टीटी असेल किंवा टेट. आता टेट तर तुमच्या असणारच आहे. सो हे सगळे डॉक्युमेंट आहे ना, हे डॉक्युमेंट अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, टेट मी काढून टाकतो, अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक जो टेटला अर्ज तुम्ही केला ती डेट लास्ट होती 22 फेब्रुवारी 2023. या पूर्वीचेच डॉक्युमेंट तुमच्याकडे लागणार आहे व्यावसायिक अर्हतेचे. व्यावसायिक अर्हतेमध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये काय आहे? तुमचं एक तर 12वी असेल, तुमचं एक तर ग्रॅज्युएशन असेल, तुमचं एक तर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, हे पीजी, हे डॉक्युमेंट शैक्षणिक. आणि हे व्यावसायिक डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, टीटी असेल, सीटीटी असेल, हे व्यावसायिक मध्ये मोडतं. मग यांचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचेच लागतील, अन्यथा अपात्र व्हा. लक्षात घ्या. करेक्ट. हा, आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी, हे नीट लक्षात घ्या. पुढे 23 नंबरचा पॉइंट आहे, एमएडच्या विद्यार्थ्यांना इथे सूचना दिली. त्यांचं जर एमएड असेल, आता अध्यापक शाळेसाठी अध्यापकांसाठी इथे जाहिरात येणार आहे. बघा, अध्यापक विद्यालय जे आहे ना त्याच्या जाहिराती येणार आहे. आणि अध्यापक विद्यालयात तुम्हाला शिक्षक म्हणून अपॉइंट करायचं म्हटलं तर एमएड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याच्यापूर्वी फेज 1ला तुम्ही जर एमएड अपलोड नसेल केलं, एमएडची माहिती दिली नसेल, तर त्यावेळेस अध्यापक विद्यालयात जागा नव्हत्या, आता जागा येणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की तुम्हाला ती संधी आहे. तुम्ही एमएडचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, कधीपर्यंत
पर्यंत ते पण त्यांनी सांगितलंय. बघा मी वाचतो एकदा. शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षा म्हणजेच M.Ed उत्तीर्णाची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे हे जर सर्टिफिकेट असेल M.Edचं तर ते तुम्ही अपलोड करू शकता, मात्र ते 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचं असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा 24 नंबरचा हा खूप महत्वाचा म्हणतो मी याला. आता तुम्ही म्हणाल हे कसं, TET कमाल गुणांची नोंद करता येणार म्हणजे काय. आता बघा इथे तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ मी घेतलाय, ज्यांना कमाल गुण 90 किंवा 90 पेक्षा जास्त पडलेले आहे, म्हणजेच काय, ज्यांचा विचार ओपन कॅटेगरीमध्ये करावा असं तुम्हाला वाटत असेल तर ओपन कॅटेगरीनुसार तुम्हाला TET किंवा सीटला 60% मार्क पाडणं गरजेचं आहे. आता काही उमेदवार म्हणतील सर आता 2024 मध्ये मी TET दिलेली आहे किंवा मी CTT पण दिलेली आहे, ती इथे अपडेट करता येईल का मला, कारण त्याला मॅक्सिमम मार्क मला पडलेले आहेत, ते करू का अपडेट, चालणार नाही. ज्या फॉर्म भरण्याची टेट 2022 फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी होती त्याच्या अगोदरच्या तुमच्या TET सीट ज्या तुम्ही दिल्या होत्या त्यापैकी मॅक्सिमम मार्क ज्याला होते ते तुम्ही ते अपडेट करू शकता. मात्र त्याच्यानंतर म्हणजे या एक्झाम नंतर 2022 टेट दिल्यानंतर तुम्ही TET सीट दिली त्याला मार्क जास्त पडली, ते करता येईल का, नाही करता येणार. त्यांनी ते सांगितलं. आता मी ते मुद्दा तुम्हाला सांगतो. बघा TET CTT या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयत्ता 1 ते 8 आता TET CTT तुम्हाला माहिती आहे 1 ते 8 साठीच लागते, 9 ते 12 लागतच नाही असंही. कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी प्रमाणपत्रामध्ये केली नसल्यास, म्हणजे तुम्ही याच्यापूर्वी केली होती पण माझ्याकडून चुकून दुसरं सर्टिफिकेट अपलोड झालं ज्याला कमी मार्क होते, मला ओपन मध्ये विचार नाही झाला सर, त्याच्यामुळे मागचा इश्यू तोच होता. सर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सर पाठीमागचं ज्यात जास्त मार्क पडले, मला ओपन साठी विचार केला जाऊ शकतो, ते अपडेट आता करता येईल का, येस करता येईल. अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद प्रमाणपत्रात करता येईल. पण याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं पहिला मुद्दा 23 नंबरचा किंवा त्याला म्हणूया आपण 22 नंबरचा, त्यात काय सांगितलंय, व्यावसायिक अर्हता म्हणजेच TET CTT पण त्याच्यामध्ये येते, ती 12 तारखेपर्यंतचीच असावी लागेल. तोच मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या. या 24 नंबरच्या पॉइंट मध्ये TET CTT चे मार्क अपडेट करता येतील पण डेट त्या सर्टिफिकेटची कधीची असावी, 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीची असावी, तर ते अपडेट करता येईल. हा पण मुद्दा लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी इथे चुका करणार आहेत मला माहिती आहे, आणि ह्या चुका जर तुम्ही केल्या तर तुमची निवड जर का ओपन मधून झाली तर तुम्ही अपात्र होणार आहात, हे पण लक्षात घ्या. सो इथे फॉर्म भरताना काळजी घ्या. चुका झाल्या तर जबाबदार तुम्हीच आहे, कारण तुम्ही फॉर्म भरतो सर माझ्याकडून चुकून झालं तर ती चूकच आहे, त्याची पनिशमेंट तुम्हाला भेटणार. सो नीट फॉर्म भरा. आणि पुढे आहे प्रमाणपत्र कुणाला करावेच लागणार आहे. प्रमाणपत्र कोणाला करावं लागेल. आता काही विद्यार्थी असे आहेत की सर माझं ऑलरेडी प्रमाणपत्र रेडी आहे, मला काहीच करायचं नाही, जे आहे ते कंटिन्यू करायचं, मग काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यूच करा, काहीच करू नका. पण एकदा जाऊन चेक तर करा तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन प्रॉपर झालेलं आहे का, एकदा जाऊन चेक करा. माझा काही उमेदवारांनी काय फर्स्ट फेज मध्ये चुकून त्यांच्याकडे झालं असणार, त्यांनी लक्षात घ्या. आता हा मुद्दा वाचून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो काय मुद्दा आहे. पूर्वी प्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्र दुरुस्ती अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाईड केले असल्यास पूर्वीच्या उमेदवारांनी लक्षात घ्या, जाऊन चेक करावं लागेल ना. तुम्ही काय एवढे टॅलेंटेड नाही आहात की तुम्हाला सगळं आठवतंय. अरे कालची भाजी काय खाल्ली आम्हाला आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही. सो जाऊन चेक करा. आणि तुम्हाला सर नाही बरोबर माझं नाही, जाऊन चेक करा बाळांनो एकदा. इथे पण गडबड होणार आहे. 1% विद्यार्थी चुकणार आहे ते बघा, 100 मध्ये 1 मुलाची चूक होणार आहे. काय जाऊन एकदा चेक करा. तुमचं अनसर्टिफाईड केले असल्यास प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे, करावाच लागेल. जर तुम्ही अनसर्टिफाय केलं असेल आणि तसंच असेल तर आता सर्टिफाय करून घ्या, अन्यथा विचार केला जाणार नाही. आता बदल केला असो अथवा नसो तरी तुम्हाला अनसर्टिफाईड केलं असेल तर ते सर्टिफाय करावं लागेल. पण ज्यांनी काहीच केलं नाही सर माझं सेल्फ सर्टिफाईड झालेलं आहे पूर्वीच, मला आता काहीच करायचं नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो एकदा जाऊन चेक करा. काय लागतं, पैसे थोडे लागतात, जाऊन चेक करा. काय बदल ओके बदल म्हणून टाका, चेंज करा, काय बघून घ्या एकदा सगळं आणि मग नंतर सर्टिफाय करून घ्या. ओके करूनच घ्या, अनिवार्य आहे, लक्षात घ्या. तुमचं पण काय पाठीमागचं आठवत नाही, मला माहिती नाही आठवत, एकदा जाऊन चेकच करा. अन्यथा प्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. गांभीर्य समजून घ्या, नाहीतर मग गडबड होऊन जाईल. एवढं सगळी प्रोसेस मध्ये तुम्ही आहात, TET CTT टेट इतक्या वर्षांनी आलेली आहे, चांगले मार्क पडले आणि तुम्ही सेल्फ सर्टिफाईड नाही केलं, तुमचा विचार केला जाणार नाही. हा पण मुद्दा लक्षात घ्या. ओके, या संदर्भात अजून बरेचसे प्रश्न आहेत, जसं की सर मागच्या फेज मध्ये माझी निवड झाली ह्या वर्गासाठी,
ह्या पेजला मी अप्लाय करू शकतो का, आता ह्या पेजला कोणत्या पोस्टसाठी किंवा कोणत्या वर्गासाठी अप्लाय करू शकतो, किंवा टीईटी सीटीची कोणते मार्क मी टाकले तर माझा फायदा होणार आहे, माझा ओपन मध्ये विचार केला जाईल का, किंवा समांतर आरक्षण बाबत सर मी काय निर्णय घेऊ, कुठे टिक करू, यासारखे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढचे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरा म्हणजे आमचे व्हिडिओ असणार आहे. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त एकदा चेक करा की तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचा व्हिडिओ आलाय का, आला असेल तर व्हिडिओ बघून घ्या. आणि मला कमेंटमध्ये सुद्धा मला कळवा की आमचे व्हिडिओ तुमच्यासाठी कसे असतात, नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडता लाईक पण करा, चला पटापट लाईक करा, लाईक करत तुम्ही लोक. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा, हे झाले मुद्दे सगळे, टोटल 25 मुद्दे. आता तुम्ही जर टेट 2025 ची तयारी करत असाल, 2022 ला कमी मार्क ह्या फेज मध्ये सिलेक्शन होईल की नाही सर जरा शंका आहे, अशा उमेदवारांसाठी पण आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी गुरु 5.0 ची बॅच लाईव्ह क्लास रेकॉर्डेड चालू झाली आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करते. मागच्या वर्षात 1000+ विद्यार्थ्यांची निवड ह्या टीमने केलेली आहे. यासाठी ही बॅच जॉईन करण्यासाठी नाममात्र फी 1999 जीएसटी. ह्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला टोटली मोफत असणार, फ्री असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर, डेली लेक्चर होणार आहे, लेक्चरच्या पीपीटी आहे, टेस्ट सिरीज आहे, अनालिसिस आहे, मेंटोरिंग आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकतर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे, किंवा आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. सो व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलंय, तरी पण एखाद्या पॉईंटवर तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्ही आता मला कमेंटमध्ये पण चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आहेत. सो संध्याकाळी लाईव्ह येणार आहे मी, सगळ्यांनी प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आता हे चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून ठेवा. कमेंटच्या आधारे संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तर विथ प्रूफ मी देतो, कारण मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ शक्यतो बनवत नाही. आणि जर चुकून झाल्याचं माहिती तुम्हाला करेक्ट करत चला सर ही माहिती तुमची चुकलेली आहे तर ऍक्सेप्ट पण करतो मी. सो पूर्ण डिटेलमध्ये आपण संध्याकाळी 6 वाजता बोलूया, लाईव्ह या सगळ्यांनी. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया संध्याकाळी लाईव्ह 6 वाजता. धन्यवाद.